मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आता ऐरणीवरती आलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे सोमवारी होणारी सर्वपक्षीय बैठक आणि त्याआधी उद्धव ठाकरेंनी सरकारला केलेलं आवाहन. काय घडल्यास दिवसभर आणि मनोज जरांगे पाटलांनी नेमका काय इशारा दिलाय पाहूया. जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा. शिवसेना आज पाठिंबा देते टक्केवारी वाढवायला आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा. लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठिंबा देते हे मी जाहीर करून टाकतो. उद्धव ठाकरेंचं हे विधान येणाऱ्या काही दिवसात राज्यात काही मोठ्या घडामोडी घडणार का असा प्रश्न निर्माण करणार आहे. जरांगेंनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर जरांगे पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाची भूमिका घेण्याचीही शक्यता आहे. नक्की काय ते मात्र गुलदस्त्यात. सरकारने 10% आरक्षण दिलं, पण ते संविधानाने घालून दिलेली आरक्षणाची मर्यादा मात्र ओलांडली गेली. त्यामुळे कोर्टात हे आरक्षण टिकणार का हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यात सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं विधेयक आणण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा, मुख्यमंत्र्यांकडे बसा, उपमुख्यमंत्र्यांकडे बसा. कोणाला नेमकं काय म्हणायचंय ते तुम्ही मांडा आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा. शिवसेना आज पाठिंबा देते टक्केवारी वाढवायला आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा. लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठिंबा देते हे मी जाहीर करून टाकतो. 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला तरच आपल्याला ती मान्य, नाही तर मान्य नाही. जरांगेंची मागणी ही सगळे सोयरेबाबत कायदा करावा अशी आहे. सोमवारी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक देखील होणार आहे. सोमवारी मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक होणार आहे. सोयी संगिरेचा विधेयक आणण्याच्या बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पण उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या आरक्षणाची चर्चा, टक्केवारी वाढण्याबाबत कोणतीही चर्चा होणार का याकडे लक्ष असणार आहे. याबद्दल शासनाने उद्या एक सर्वपक्षीय बैठक ठेवलेली आहे. त्या बैठकीला काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाळासाहेब थोरात, नाना पटोले वडट्टीवार वगैरे जातील. सरकारची भूमिका काय ते आम्हाला कळेल, त्यानंतर तिथं ते रिॲक्शन देतील. अर्जुन मुंडाजी दुर्दैवाने आता या पार्लमेंटमध्ये नाही आहेत, पण ते मंत्री होते. ते मंत्री असताना अनेक राज्याच्या आरक्षणाची बिलं ही सरकारने आणलेली आहेत आणि आम्ही एका मताने ती पास केलेली आहेत. कारण का त्या प्रत्येक बिलावर मी बोललेले. पण दुर्दैवाने जेव्हा महाराष्ट्राची पाळी येते तेव्हा आरक्षणाबद्दल या सरकारने फक्त फसवणूक केलेली आहे. त्याच्या ठोस काही आपल्या कुणाच्याच पदरात कुठल्याच समाजाच्या पदरात पडलेला नाही. चंद्रकांत पाटलांनी रक्तसंबंधातील व्हेरिफिकेशनची गरज नाही असं विधान केलं आणि परभणीतून जरांगेंनी याला उत्तर दिलंय. अधिसूचना काय आहे तर प्रामुख्याने एकाला नोंद सापडली तर त्याच्या नातेवाईकांना ती मिळावी. 2017 सालीच माननीय देवेंद्रजींनी त्यावेळेला मुख्यमंत्री असताना रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही हा कायदा केला. तो कायदा हेच सांगतो की एकाला मिळालं म्हणजे तुम्हाला मिळाली की तुमच्या मुलाला पुन्हा सर्टिफिकेट काढायची आवश्यकता नाही, तुमच्या पुतण्याला काढायची आवश्यकता नाही, तुमच्या मुलीला काढायची आवश्यकता नाही. दॅट इज कॉल्ड सगळे सोयरे. चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्यात. त्यांना वाटतंय मराठ्याला काही कळतच नाही. चंद्रकांत दादा, तुम्हाला सोयऱ्यात नातेवाईकाचा फरकच कळाला नाही. आणखी आपली व्याख्या अशी आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं, नोंद नसली तरी. व्याख्या अशी आहे, मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतात ते सगळे सोयरे. 13 जुलैला मनोज जरांगे पाटलांचं अल्टिमेटम संपतंय. अवघा आठवडा सरकारकडे उरलाय. सरकार दरबारी आता बैठकांचा वेग वाढेल, पण जरांगेंच्या मागणीनुसार जर निर्णय झाला नाही तर जरांगेंनी पुढचा ऍक्शन प्लॅनही जवळपास तयार केलाय. मराठ्याला आरक्षण नाही दिलं 288 पाडून टाकायचे यांचे पुरे आणि मग मुंबई जाऊ. 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे.
त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो. पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता तेव्हा माघारी येऊ. जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास देईन त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही. मराठ्यांच्या पोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचा नाही. आयला यांना किती बघा ना, यांची किती कला आहे. यांचं एक पडलं तर यांना इतक्या वेदना झाल्यात. आमचे करोडो लेकरं आज वेदना सहन करतात, ते नाही दिसत सरकारला. लेकराची आई बापाविषयी जी इच्छा असती, माय बापाची लेकरांकडून जी अपेक्षा असते ती पुरी तुमचं लेकरू म्हणून मी अपेक्षा पुरी केल्याशिवाय धरणीवर हा देह ठेवणार नाही, त्याशिवाय मरण पत्करणार नाही. 13 जुलैपर्यंत जरांगेंची शांतता रॅली असणार आहे. पण आरक्षण न मिळाल्यास या शांतता रॅलीचं रूपांतर हे आक्रमकतेत होण्याचे संकेत आज जरांगेंनी परभणीतून दिलेत असं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, परभणी.